हॅलो, नमस्ते. तर आज आपण लावणार आहोत शेवग्याची कटिंग. तर हे झाड तुम्हाला दिसत आहे ते शेवग्याच्या एका फांदीपासून तयार केले आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने शेवग्याच्या फांदीपासून शेवग्याचे झाड तयार करू शकतात. शेवग्याची कटिंग लावण्यासाठी आपल्याला शेवग्याची थोडी जाडसर फांद्या हव्या आहेत. तर त्या मी कट करून घेतल्या आहेत. तर बघा, या 2 फांद्या मी कट करून घेतल्या आहेत. शेवग्याची फांदी लावण्यासाठी आपल्याला कोरफड आणि हळद हवी आहे. तर कोरफड लावण्याचे फायदे म्हणजेच आपल्याला ही कोरफड रूटिंग हार्मोन पावडरचं काम करते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही कोरफड लावण्यामुळे आपल्या फांदीला मुळ्या लवकर फुटतात. त्यानंतर आपण हळदीचा लेप त्याच्यावर करत आहोत. ही हळदीचा लेप यासाठी करायचा की आपल्या फांदीला कुठलीही फंगस लागू नये. फांद्या आपल्याला थोड्या जाडसरच घ्यायच्या आहेत म्हणजे लवकर रुजतील. तर साईडच्या ज्या काही छोट्या ब्रांच आहेत त्या आपल्याला कट करून टाकायच्या आहेत आणि पुढच्या बाजूला आपल्याला थोडा तिरका कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट दिल्यामुळे आपली फांदी लवकर रुजते. तर हिला सुद्धा मी अशाच पद्धतीने कोरफड व्यवस्थित लावून घेते. अगोदर आपल्याला कोरफड व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळदीचे लेपन करायचे आहे म्हणजे आपली हळद व्यवस्थित चिपकेल. कोरडी पावडर जर टाकली तर ती लगेचच निघून जाते मातीत खोचल्यानंतर. त्यानंतर ज्या काही छोट्या छोट्या ब्रांच होत्या त्या मी कट करून टाकल्या. पण जो काही पुढचा शेंडा आहे तो आपल्याला तसाच राहू द्यायचा आहे. तर आपली कटिंग तयार झाली आहे. तर आता माती कशी तयार करायची ते बघूया. तर मातीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडं हळद, चुना आणि राख हवे आहे. आधी सांगितल्याप्रमाणे हळदीमुळे आपल्या फंगस न लागू यासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. तर मातीत देखील आपल्याला हळद आणि राख यासाठी टाकायचे आहे की आपल्या मातीतील जी काही फंगस असेल ती नष्ट होऊन जाईल. आणि या वस्तू टाकून झाल्यानंतर आपल्याला माती व्यवस्थित एकसारखी हलवून घ्यायची आहे. हलवून झाल्यानंतर आपल्याला कुंडी भरून घ्यायची आहे. तर मी एका बकेटमध्ये लावणार आहे या शेवग्याची कटिंग. तर आपल्याला मोठी कुंडी घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपली शेवग्याची कटिंग रुजेल आणि त्याचे झाड तयार होईल. तर आपल्याला जास्त शेंगा मिळतील. बाल्टी किंवा कुंडीला आपल्याला खालच्या साईडला चांगले ड्रेनेज होल करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपल्याला माती याच्यात भरायची आहे. तर थोडी माती टाकून मी या कटिंग मातीमध्ये ठेवून घेतल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यावर वरून माती टाकून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माती तयार करताना आपल्याला कुठलेही शेणखत किंवा गांडूळ खत वापरायचे नाही. याचे कारण म्हणजेच कुठलेही शेणखत असू द्या किंवा गांडूळ खत असू द्या त्याच्यात थोड्याफार प्रमाणात फंगस असते आणि ही फंगस आपल्या कुठल्याही कटिंगला लागून आपली कटिंग खराब होण्याची शक्यता असते. तर कुठल्याही झाडाची कटिंग लावताना कधीही कुठलेही शेणखत किंवा गांडूळ खत घालू नका. कटिंग फक्त आपल्याला मातीमध्येच लावायची आहे. जर तुमच्या येथील माती जास्त चिकट असेल तर त्याच्यात आपल्याला थोडी रेतू मिक्स करायची आहे म्हणजे तिचा चिकटपणा कमी होईल आणि मातीतील पाण्याचा निचरा चांगला होईल. कुंडी आपल्याला या पद्धतीने भरून घ्यायची आहे मातीने. तर मी सारी कुंडी मातीने भरून घेतली. त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी आपल्याला पहिल्या वेळेस एवढे द्यायचे आहे, आपण जे काही कुंडीमध्ये होल केले आहेत त्यांच्या खालून सर्व पाणीचा निचरा होईल तोपर्यंत आपल्याला या कुंडीमध्ये पाणी देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जोपर्यंत आपली कुंडीतील माती ही थोडी सुकत नाही म्हणजेच 1 इंच सुकलेली दिसत नाही तोपर्यंत आपल्याला याला पाणी घालायचे नाही. कित्येकदा आपली कटिंग रुजून जाते पण आपण जास्त पाणी घातल्यामुळे ती सडण्याची दाट शक्यता असते. तर आपली कुंडीतील माती सुकल्याशिवाय आपण पाणी घालायचे नाही. तर बघा 15 दिवस झाले आणि आपली कटिंग देखील एकदम छान पद्धतीने रुजून आली आहे. तर तुम्हाला दाखवते बघा,
कटिंगला पानं येण्या अगोदरच फुलं यायला लागली आहेत. कटिंग लावून झाल्यानंतर आपले फक्त 15 ते 20 दिवस झाले आहेत, तरी बघा आपल्या कटिंगची ग्रोथ किती छान पद्धतीने होत आहे. या फांदीला पाने देखील फुटायला लागले आहेत. पानांचा साईज खूप छोटा आहे, पण चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ होत आहे. तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने शेवग्याच्या झाडाची कटिंग लावून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.